झी5 वर संपूर्ण एपिसोड फ्री मध्ये पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा। घरी आलेले पाहुणे आहेत ते। हो ना, मग पाहुण्यांनी पाहुण्यांसारखं वागावं। त्याचं नको त्या गोष्टीमध्ये नाक खुपसायची काही गरज नाहीये। आणि जावई बापूंबद्दल ह्यांना बोलायचा अधिकारच कुठे हो? अरे आम्हाला पसंत आहे, आमच्या मुलीला पसंत आहे, आमच्या मुलीचं भलं बुरं हे ह्याला जास्त कळतं का? नाही, आय एम सॉरी, मला कळतंय तुम्ही काय म्हणताय ते, आणि तुम्हाला दुखवायचा कुठलाही उद्देश नव्हता माझा। म्हणूनच सांगते तुला, यापुढे तू माझ्या मुलीला भेटायचं नाहीस, तिच्याशी बोलायचं नाहीस, कारण तिला भेटलेलं आम्हाला आवडणार नाही आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्यालाही आवडणार नाही, कळलं? हो, तुम्ही बोला ना। हो, पण मला काही गैर नाही वाटत त्यात। बरोबर आहे, मला गैर वाटतंय ना, म्हणजे तुम्हाला नाहीच वाटणार ते। अगं ती दोघं नेहमी बस स्टॉपवर भेटतात, बोलतात, काय गैर काय त्या? यात तुम्हाला काहीच गैर वावगं वाटत नाहीये? काहीच वाटत नाहीये? चहा। हा, हॅलो शिवदेबाई, मी बोलतेय। नाही, मी ठीक आहे। मला एक विचारायचं होतं, श्रीला आज ऑफिसमध्ये जास्त वेळ काम आहे का? नाही, घरी नाही आला अजून म्हणून म्हटलं। नाही, सायली मला भेटून गेली ना। ठीक आहे, मग पावसाळ्याचे दिवस आहेत, कुठेतरी अडकला असेल। नाही नाही नाही, तुम्ही नका करू, मी बघते काय करायचं ते। हो हो, गुड नाईट। काय झालं, विसरलीस का? जेवायला बोलवायला आलीयस? हे बघ, काय करता करता इथं आलीस ते सांग, म्हणजे आठवेल। मी तिकडे बसलो होतो, बोलत होतो, मग ठरलं की मी आठवलं आई मला सगळं। मी ना चोरून ऐकायला आले। काय? मी ना चुकून इथे आले, चुकून आले, म्हणजे मला इथे कुणी पाठवलं नाहीये, माझी मीच आले। मला कशाला कोण तुमच्या खोलीकडे पाठवेल ना आई, म्हणजे कुणाचाच काही दोष नाहीये। तुम्ही हवं तर रागवा आम्हाला। अगं काय बोलतेस तू शरयू? आई तुम्ही चिडलात कशासाठी? मी आता जे बोलले त्यासाठी। काय बोललीस तू? आई म्हणजे तुम्ही काही ऐकलं नाही? नाही, ऐकलं पण कळलं नाही। आई तुम्हाला काहीच कळलं नाही? एक अक्षरही नाही। त्या टाळी, तुला कोणाचे नंबर सेव्ह करावे लागतच नसतील ना? अगं म्हणजे पाठच होत असतील लगेच। तसं नाहीये, म्हणजे माझी मेमरी आहे ना ती खूप सिलेक्टिव्ह आहे। म्हणजे जी माणसं माझ्यासाठी महत्वाची आहेत त्या माणसांचे नंबर एकदम फटक्यात लक्षात राहतात माझ्या। कशासाठी? मी तुझ्या आयुष्यात महत्वाची आहे सांगितल्यासाठी। तुला कल्पनाच नाही तू माझ्यासाठी किती महत्वाची असते। लव्ह मॅरेज? अरेंज। पण बघ ह्या माणसाशी वाईट काय त्यांच्यात? वय? प्रेमाला वय नसतं। हो, पण लग्नाला असतं, आणि तुझं काही लव्ह मॅरेज नाहीये। लग्न झाल्यावर त्यांच्यावर प्रेम करीनच ना मी। आपण एक गेम खेळूया? म्हणजे मी तुला एक प्रश्न विचारणार आणि त्याचं तू न विचार करता लगेच उत्तर द्यायचंस। हा? त्याने काय होणार आहे? नाही, त्यांनी होणार काही नाहीये, पण नेमकी तुझी अडचण काय आहे हे आपल्याला कळू शकते। काहीही। रेडी? रेडी। बघ, कुठलाही विचार न करता लगेच उत्तर द्यायचं। ओके। आकाश, निळ, समुद्र, अथांग, देव, श्रद्धा, आई, माया, बाबा, वात्सल्य, मैत्री, आनंद, प्रेम, विश्वास, लग्न, कमिटमेंट, अनिल, नाही, नको नको। काय नको? हा प्रश्न नको। का? घाबरलीस? घाबरेन कशाला?
नाही म्हणजे तुझं सगळं खरं मला कळतंय की काय, अशी भीती वाटली का? छे छे काही. चल विचार पुन्हा. अनिल. अनिल सी युअर स्टक हिअर. ऐक, हाय. तुझा तो बस स्टॉप फ्रेंड आता मला भेटला. तुला हो, तुझा पत्ता त्याने मलाच विचारला. मी ओळखलं ना त्याला, पण तू म्हणालीस तसाच येतो. खूप चांगला आहे. गेला का तो? हा आत्ताच. काय म्हणजे सहज आला होता की काही काम होतं? सहज. मला असं वाटतं की त्याने बिझनेस मॅनेजमेंट केलं असेल. मला अकाउंटंट वगैरे अजिबात वाटत नाही तो. पण तो आहे. मला तो एखाद्या राजघराण्यातल्या राजकुमारासारखा वाटतो. खूप श्रीमंत, सुसंस्कृत, सभ्य. तुला एक सांगू, मी जर मुलगी असतो ना तर मी त्याच्या प्रेमात पडलो असतो. वेडा आहेस तू. तुला नाही वाटत असं? एकतर मी असा काही विचार करत नाही, कारण माझं लग्न ठरलंय. मला ना त्याची भीती वाटते रे कधीतरी. का? असं वाटतं आपल्या मनातलं सगळंच वाचतो तो. वाचता येतं तर वाचू दे ना. आपल्या मनात तसं काही नाहीये ना, मग घाबरायचं कशाला? मी आईना असं म्हणाले बहुतेक की मी या खोलीत सहज आले आहे, पण मी नेमकी कशासाठी आले ते मला आठवत नाहीये. आणि मला चोरून ऐकायचंय, मला चोरून ऐकायचंय असं मी मनात ठोकत होते. पण बहुतेक मला असं वाटतंय की मी हे आईंसमोर बोलली आहे की काय. यावर आई काय म्हणाल्या? आई म्हणाल्या की तू काय बोलतेस ते मला काहीच कळत नाही. ते कुणालाच कळत नाही. ए मग बहुतेक ही बोलली नसेल की मी चोरून ऐकायला आलीये. हा खरंच मी नाही म्हटलंय. उलट माझ्याकडे एक बातमी इकडे. आई ना श्रीची चौकशी करत होत्या शिवदेबाईंकडे. म्हणजे आईच्या हाती नक्की काहीतरी लागलाय. आणि त्या नक्की श्रीला विचारणार. श्रीला नक्की विचारणार. ते आपल्याला सुद्धा कळायला हवं. मी जाऊ चोरून ऐकायला? नको. लावलेस तेवढे दिवे पुरे. मला ना तो मुलगा मवालीच वाटला. आई तो तसा नाहीये. हो का? मग कसा आहे? हा, चांगुलपणाचा पुतळाच आहे का तो? हे बघ जानू, जरा हुशारीने वागायला शिक. आता लग्न व्हायचंय तुझं. लग्न व्हायचंय म्हणून चांगल्याला वाईट म्हणायचं का? त्याच्या चांगुलपणाचं काही लोणचं घालायचंय का आपल्याला? हे बघ, आणि ह्या असल्या माणसापायी आपण अनिल रावांशी संबंध बिघडवायला नकोत. तुला सांगते, माझी पारख चुकणार नाही. मला तो मुलगा मवालीच वाटला. मवाली वाटण्यासारखं काय होतं त्या मुलात? छान होता, डिसेंट होता. मला तर कोण तो काय नाव त्याचं, श्री आवडला बुवा. हो का? मला आवडलेला नाहीये ना, मग तुम्हाला आवडलेलाच असणार. फक्त विरोध करायचा म्हणून विरोध करू नका हो तुम्ही. आणि मला कळत नाही काय आवडण्यासारखं काय हो त्या माणसात. हा, फालतू फालतू अकाउंटंट आहे तो. हे काय बांगडे? काय ग? अगं सोन्याच्या आहेत या. बघू बघू. आई श्रीच्या आहेत त्या. मला परत करायच्या. काय सांगतेस काय? एवढी कुठली ऐपत ग त्याची? काय पार्ट टाइम नोकरी म्हणून भुलट्या चोऱ्या बिऱ्या करतो की काय हा भुलटा? अगं आजीच्या आहेत त्याच्या. त्याची आजी एवढी श्रीमंत आहे? उभ्या जन्मात मला कधी जमलं नाही असल्या बांगड्या करणं. आणि या अकाउंटंटला पगार तरी किती असणार ग? 12-15 हजार असेल. मला तरी वाटतं हा हिशोबात ना काहीतरी नक्कीच गडबड गोंधळ करत असणार. तो खूप चांगला आणि समजूतदार मुलगा आहे, प्रामाणिक आहे. मी काय म्हणते, ज्यांना आपण ओळखत नाही त्यांच्याबद्दल का वाईट बोलावं? तुला काय एवढं वाईट वाटतंय? बांगड्या दे. अगं राहू दे ना जरा. आता काय लगेच जाऊन देणार आहेस का तू त्याला? आई ते आपल्या नाही आहेत ना, मला ठेवायच्यात त्या. द्या इकडे. घे घे. जसं काय तुझ्या ह्या बांगड्या घेऊन रात्रीच्या रात्री मी कुठेतरी पळूनच जाणार आहे. ठेव. आजी मला सांग, लग्नानंतरही ठरवून प्रेम करता येतं का नाही? तुझ्या आजोबांचं आणि माझं ठरवूनच लग्न झालं, पण एकमेकांची मनं जुळायला पाहिजेत एवढं नक्की. खूप पटायचं आमचं, एकमेकांशिवाय करमायचंही नाही. खटकेही फारसे नाही उडायचे आमचे. अगं आजी, पण हे सगळं आत्ताच्या जगात कसं काय शक्य आहे? दोघं एकमेकांना अनुरूप असतील, समजून घेणारी असतील तर सहज शक्य आहे.
काय तुम्ही दोघी जाग्या अजून? बेबी वनचं टक्क जाग्या, मी मात्र बसल्या बसल्या पेंगतीये. अगं मग स्वतःच्या खोलीत जाऊन झोप ना. इकडे बेबी वनचं एवढ्या भडाभडा बोलत असताना घरात टाप आहे का कुणाची उठून जायची? हो. शरे म्हणून ऐकतेस तू माझं? नाही हो बेबी वनचं, मस्करी केली. तुम्ही ना खरंच खूप छान बोलता म्हणून ऐकते मी तुमचं. तुमचे विचार ना एकदम स्पष्ट असतात. हो, पण हाच स्वभाव घात करतो ना माझा. बेबी आत्या ताडफाड बोलते, ती समोरच्याचा विचारही करत नाही, असंच म्हणणं आहे ना तुम्हा सगळ्यांचं? पण बेबी वनचं चुकीचं बोलता तसं नाही म्हणत आम्ही कोणी. 6 महिन्यात बाबांचं ऑपरेशन नाही झालं तर त्यांना चालता येणार नाही. ऑपरेशन झालंच पाहिजे. आज लवकर? हा, आवरून झालं, निघाले. आणि समहाऊ मला वाटत होतं की तू आज लवकर येशील. खरंच? हो, कधीतरी होतं ना रे, आपल्याला काहीतरी वाटतं आणि तसं घडतं सुद्धा. क्या बात आहे. अंतर्ज्ञान? टेलिपॅथी असेल असेल, पण माझा काही या गोष्टींवरती विश्वास नाही. काल अचानकच आलास तू, तुझं आदरात इथेही करता आलं नाही. अगं नाही, खूप छान केलं सगळं तू. आणि चहा तर एकदम उत्तम केला होतास. खरंच आवडला की उगाच फॉर्मॅलिटी म्हणून म्हणतोयस? खरंच आवडला. आणि एखादी गोष्ट आवडल्याशिवाय खरंच आवडला असं नाही म्हणत मी. टोमणा मारतोयस? नाही, काळजी वाटते तुझी. थँक्यू. पण श्री, सगळं छान होणार आहे रे. इतका नको विचार करूस. इतका का विचार करतोयस? कारण तू विचार करत नाहीयेस. मी पूर्ण विचार केलाय श्री. लग्नाचा? मी तुझ्या लग्नाबद्दल बोलतोय. हो, मला कल्पना आहे त्याची. तुला कल्पना नाहीये तू काय करतेस याची. हे लग्न करून तू सुखी होशील असं वाटतंय तुला? उत्तर दे जान्हवी. हे लग्न करून तू सुखी होशील असं वाटतंय का तुला? हो, अर्थातच. घे बाबांची शपथ. मी शपथ वगैरे घेत नाही. हसतोयस का? नाही, काय नाही. मिळालं उत्तर मला माझ्या प्रश्नाचं. चला, तुला उत्तर मिळालेलं आहे हे चांगलं झालं. हे घे आता, हे घे. मला उत्तर मिळालंय पण माझ्या प्रश्नाचं नाहीये ते. श्री, घे. चल, हे बघ उशीर होतोय आपल्याला. घे. मला ऑलरेडी झालाय. हे घे. इतकंही नाही ताणावर रे की तुटेल. तुला बदलायचं नाहीये कारण तू रिजिड आहेस. आणि एकदा स्वतःच्या आयुष्याचं वाटोळ करून घ्यायचं असं ठरवल्यानंतर तुला कोण अडवणार ना? ठीक आहे, नको बदलूस तू. तुला कधीतरी माझे शब्द आठवतील आणि तेव्हा तुझ्या हातात करण्यासाठी काहीही उरलेलं नसेल, अगदी पश्चाताप सुद्धा. तेव्हा तुला आठवेल की कधीतरी कोणीतरी तुला थांबवायचा प्रयत्न केला होता. हे सगळं बोलून काही फायदा नाहीये माहितीये मला, पण राहावत नाहीये म्हणून बोलतोय मी. तुला तुझ्या लग्नाबाबतीतला निर्णय बदलायचा नाहीये ना? नको बदलू, अजिबात बदलू नको. या बांगड्या या घ्यायच्या नाहीयेत ना तुला? नको घेऊस, फेकून दे त्या. त्यानं तुला फार अभिमान वाटेल ना स्वतःचा, आणि खूप आनंद होईल स्वतःच्या शब्दाला असं चिकटून राहिल्याचा. नको बदलूस. झी5 वर संपूर्ण एपिसोड फ्री मध्ये पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.